नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल गावडे, गिरीस्थान कला वाणिज्य महाविद्यालय महाबळेश्वर. आज या ठिकाणी आपल्याला या ऑनलाईन सेशनमध्ये BA भाग 2 मधील पहिला टॉपिक राष्ट्रीय चळवळीत गोपालकृष्ण गोखलेंचं योगदान या मुद्द्याचा अभ्यास करावायचा आहे. सर्वप्रथम आपण त्यांचा जो काय थोडक्यात असणारा अल्प परिचय पाहूया. गोपालकृष्ण गोखलेंचा जीवन कालावधी हा 1866 ते 1915 असा आहे. 9 मे 1866 रोजी कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला. त्याच्यानंतर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये इतिहास व राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक व नंतर प्राचार्य म्हणून 20 वर्ष सेवा बजावली. ते सनदी सेवेमध्येही जाऊ शकले असते, परंतु त्यांना ते आवडलं नाही, म्हणून त्यांनी इथेच आपला जो काय चळवळीमधील योगदान असेल ते ह्याच कॉलेजमध्ये राहून दिलेलं दिसून येतं. याच्यानंतर हळूहळू त्यांनी स्वतः 1900 मध्ये प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्यपदी व 1902 मध्ये केंद्रीय विधिमंडळाच्या सदस्यपदी स्वतः वर्णी लागली. जे दीनशा वांचा यांच्या मृत्यूमुळे अचानकपणे त्यांची वयाच्या 35व्या वर्षी 1902 मध्ये विधिमंडळाच्या सदस्यपदी निवड झालेली दिसून येते. याच्यानंतर पुन्हा सार्वजनिक सभेत सुद्धा ते अतिशय सक्रिय सहभाग होते, कारण की त्यांना जे बाळकडू भेटलं ह्या समाजसेवेचं किंवा अर्थकारणाच्या ज्ञानाचं, ते पुन्हा सार्वजनिक सभेतूनच भेटलेलं दिसून येतं. ते अतिशय सक्रिय होते. त्या पुन्हा सार्वजनिक सभेचे ते चिटणीस म्हणून सुद्धा कामकाज पाहिलेले आणि तसेच द क्वार्टरली जर्नल ऑफ द पुणा सार्वजनिक सभा या त्रैमासिकाचे सहसंपादक म्हणून सुद्धा त्यांनी बरेच दिवस काम केलेलं दिसून येतं. आणि त्याच्यानंतर 1915ला काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून 1895 मध्ये काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून व 1905ला बनारस अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलेलं दिसून येतं. त्यांची जी कार्यपद्धती होती ती मवाळ कार्यपद्धती म्हणून इतिहासामध्ये ओळखली जाते. 1905 मध्ये भारत समाज सेवकची स्थापना त्यांनी मोठ्या हिमतीने केलेली दिसून येते. याच्यामध्ये युवकांची एक नवीन पिढी घडवण्याचं काम यातून केलेलं दिसून येतं. आणि याच्यानंतर पुढे 1897 मध्ये वेल्बी कमिशन पुढे साक्ष देऊन त्यांनी खऱ्या अर्थाने आपला एक ओळख अखिल भारतीय स्तरावरती करून दिली. वेल्बी कमिशन हे भारताचा आर्थिक लेखाजोखा करणारी एक कमिशन होतं, कमिटी होती. त्याच्या पुढं भारतीय परिस्थितीचं वर्णन करण्यासाठी किंवा भारतीय परिस्थितीची दयनीय अवस्था सांगण्यासाठी दीनशा वांचा यांच्याबरोबर ते खऱ्या अर्थाने डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सदस्य म्हणून गेलेले दिसून येतात. आणि मग त्याच्या पुढे त्यांनी फार मोठे कामं केलेले आहेत. त्याचाही आढावा आपल्याला पाहायचा आहे याच्यामध्ये. तर आता सर्वात प्रथम त्यांची जी ओळख आहे ती म्हणजे त्यांनी जी अर्थसंकल्पावरती जी भाषणं केली त्याच्यानुसार आहे. 1902 ते 1912 या कालावधीत त्यांनी जवळजवळ 12 भाषणं केलेली दिसून येतात. या भाषणांमध्ये त्यांनी प्रामुख्याने शिक्षण, शेती, उद्योग, महसूल पद्धती, शासकीय सेवा व लष्करावरील खर्च या विषयांवरती भाषणं दिलेली दिसून येतात. त्यांचं अर्थव्यवस्थेचं ज्ञान हे सर्व ज्ञात असं होतं. त्याचा आढावा तर आपण घेणारच आहोत, परंतु एकच उदाहरण देतो की त्यांनी ज्यावेळेस मीठ हे 1 पैशाला सुद्धा विकलं जाऊ शकतं, परंतु ते 20 पैसे किमतीनं कसं महागाईच्या स्वरूपात किंवा महागाईच्या दराने विकलं जातंय याचा खूप सखोल अभ्यास करून त्याचं महत्त्व विधिमंडळामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं दिसून येतं. त्यांचं आपलं त्यांनी जे केलेलं आहे अंदाजपत्रकावरील पहिलं भाषण 26 मार्च 1902 रोजी त्यांनी अंदाजपत्रकावर पहिलं भाषण केलं. याच भाषणाने त्यांना हिंदुस्थानचा श्रेष्ठ संसदपटू अशी त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली. वित्त खात्याचे सभासद एडवर्ड लो यांनी 7 कोटी रुपयांचं शिल्की अंदाजपत्रक कायदेमंडळाला सादर केले होते. त्याबद्दल सभासदांनी त्यांचे अभिनंदन केले होते.
सर्वांनी तो ठराव पास करण्याचंही ठरवलं होतं आणि त्याचा स्वाभिमान स्वीकारही त्यांनी केलेला होता. त्यानंतर गोपालकृष्ण गोखले भाषण करण्यास उठले आणि मोठ्या शिलकेचे अंदाजपत्रक सादर केल्याबद्दल आपण लो यांचे म्हणजे एडवर्ड लो यांचे आपण अभिनंदन पण करू. परंतु त्यांनी देशाची जी आर्थिक परिस्थिती खूप महत्त्वपूर्ण पटवून दिलेली दिसून येते की याच्यामध्ये देशातील आर्थिक परिस्थिती व देशाची स्थिती ही बिलकुल ताळमेळ याच्यामध्ये जुळत नाही. म्हणजे आर्थिक परिस्थिती आणि देशातील परिस्थितीचा ही गोष्ट शिल्केवरून स्पष्ट होते. खरे तर दारुण मंदी व हाल अपेष्टांच्या काळात अशी शिल्लक असणे म्हणजे जनतेवर अन्याय करणेच होय, असे ते म्हणालेले दिसून येतात. मग नंतर भारतीय जनतेचे कमालीचे दारिद्र्य हा त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दा होता. त्यांच्या प्रश्नाचा सर्वांगीण आढावा घेतल्यानंतर त्यांनी असा निष्कर्ष काढला की सामान्य जनतेची परिस्थिती हळूहळू पण सातत्याने खालावत चाललेली आहे आणि या पार्श्वभूमीवर शिल्के अंदाजपत्रक सादर करण्याचा हा प्रकार जगाच्या आर्थिक इतिहासातील एक अतिशय क्लेशकारक घटना आहे असं त्यांनी नमूद केलेलं दिसून येतं. म्हणजे दुष्काळ व अवर्षणाच्या काळातही जमीन महसूल व मिठावरील करांचे प्रमाण वाढतच चाललेलं आहे. तसेच आयकर ह्याची किमान मर्यादा 1,000 रुपयापर्यंत वाढवावी आयकरमुक्त लोकांची, अशी सूचनाही त्यांनी केली. तसेच कनिष्ठ मध्यमवर्गीयांचा त्रास कमी होणार होता याच्यामुळं. लष्करावरील व सीमेपलीकडील प्रादेशिक विस्तारावर होणाऱ्या अफाट खर्चाविषयी नापसंती व्यक्त त्यांनी केलेली दिसते. म्हणजे लष्कर जे भारतीय ब्रिटिशांनी जे लष्कर पोचलेलं होतं भारतावरतीच कारभार करत असताना त्या लष्करावरती अफाट खर्च केलेला करत असलेले दिसून आले. आणि तसेच आपल्या हिंदुस्थानच्या बाहेरच्या सीमारेषांवरती सुद्धा, सीमेच्या बाहेर सुद्धा दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा आपलं सैन्य काम करत होतं किंवा संघर्ष करत होतं. त्यांचाही खर्च आपण दुसऱ्या प्रदेशाचा खर्च, संरक्षणाचा खर्च आपण भारतीय महसुलातून भागवला जात होता. अतिशय ही लाजिरवाणी गोष्ट होती. खूप भयंकर अशी परिस्थिती होती. याच्यामुळं काय होणार होतं की शिक्षण व उद्योगधंदे यावर कमी खर्च होत होता. त्यांचं मत असं होतं की यावर जास्तीत जास्त खर्च व्हावा आणि जे आरोग्य असेल किंवा मूलभूत सुविधा असेल याच्याकडं खऱ्या अर्थाने लक्ष द्यावं आणि हा जो काय अर्थसंकल्प आहे त्या अर्थव्यवस्थेची, हा देशातील अर्थव्यवस्थेची दुरावस्था करणार आहे आणि लोकांचं दारिद्र्य आणि इथली अर्थव्यवस्थेची सांगड ह्या शिल्के अंदाजपत्रकामध्ये तर दिसून येत नाही. अशा पद्धतीनं ज्यावेळेस त्यांनी आपलं मत मांडलं परखडपणे पहिल्याच भाषणामध्ये, तर त्यांची प्रसिद्धी एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये झाली की अखिल भारतीय देशाला समजलं की हा कोणीतरी अभ्यासू विरोधी पक्षनेता म्हणून, एक विरोधी नेता म्हणून त्यांनी काम केलेलं दिसून येतं आणि सगळीकडे कळलं. मग एक अमृत बाजार पत्रिकेने सुद्धा एक त्यांच्याबद्दल उद्गार काढले होते की सरकारी अंदाजपत्रकावर एखादा भारतीय सभासद स्पष्ट व निर्भीड टीका करील अशी आकांक्षा आम्ही नेहमीच बाळगून होतो, परंतु ती यापूर्वी पूर्ण झाली नव्हती. सभासदांमध्ये तशी क्षमता असली तरी त्यांच्यापाशी पुरेसे धैर्य नव्हतं आणि जेव्हा धैर्य होतं तेव्हा क्षमता नव्हती. देशातील ब्रिटिश राजवटीच्या इतिहासात प्रथमच एक देशवासी सरकारी निवेदनातील चुका दाखवून देण्यात यशस्वी झाला. अशा पद्धतीनं त्यांनी काय केलेलं आहे की हे मत मांडलेलं दिसून येतं. विविध वृत्तपत्रांनी त्यांची दखल घेतली, देशातील असो किंवा परदेशातील वृत्तपत्रांनी, की गोपालकृष्ण गोखलेंच्या अभ्यासू मताला एक फारच महत्त्व दिलं. की त्यांचं असं उदाहरण द्यायचं म्हटलं की फार सडेतोड किंवा रोखठोक बोलणारे नव्हते, परंतु त्यांचं व्यक्तिमत्व हे अभ्यासू होतं. ते मितभाषी असलेले दिसून येतात. की एखाद्या टीकात्मक नाही परंतु अभ्यासात्मक त्यांचं मत खऱ्या अर्थाने ते मांडायला खूप हुशार होते. म्हणजे एखादा राजकीय नेता अशी त्यांची ओळख नव्हती, तर एक संसदपटू म्हणून त्यांची एक चांगली ओळख होती. म्हणजे कायदेमंडळामध्ये बोलावं कसं आणि कायदेमंडळामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात त्याचा कशा पद्धतीनं विरोध करणं किंवा त्या चुका कशा आहेत त्या दाखवून देण्यामध्ये ते वाकबगार असलेले दिसून येतात. याच त्यांच्या गुणामुळे खऱ्या अर्थाने त्यांनी काय केलेलं आहे, आपली ओळख निर्माण केलेली होती. ही ओळख त्या कालखंडामध्ये ब्रिटिशांबरोबर राहून करणं फार अवघड गोष्ट होती, कारण की एखाद्या ब्रिटिश सत्तेचे भागीदार होऊन सुद्धा त्यांनी कधी त्याचा फायदा करून घेतला नाही. उलट
भारतीयांची दुःख, भारतीयांची अर्थव्यवस्था त्या ब्रिटिश लोकांना किंवा भारतीय लोकांना आर्थिक शोषण समजून सांगण्यातच त्यांनी खर्ची घातलेली दिसून येते. याच्यानंतर ते 1912 ते 1915 लोकसेवा आयोगाचे सदस्यही होते. अशा पद्धतीने त्यांचं एक व्यवस्थेचं किंवा अर्थसंकल्पावरची जी काही भाषणं होती ती फार मोठ्या प्रमाणामध्ये गाजलेली दिसून येतात. मग एडवर्ड बेकर त्यांच्याविषयी म्हटले की असा व्यक्ती एक अर्थमंत्री होण्याच्या योग्यतेचा आहे. भारत देशामध्ये काही अशी लौकिक किंवा ज्ञानसंपन्न लोक सुद्धा आहेत, हे त्यावेळेस त्यांना कळालेलं जाणवलं होतं. त्यांची कार्यपद्धती जी होती ती अतिशय मवाळ होती, सनदशीर मार्गाची होती. म्हणजे त्यांचं उद्दिष्ट स्वतंत्र किंवा स्वराज्य मिळवणं हे नव्हतं, तर भारतीयांच्या समस्या सोडवणं, भारतीयांना अधिक सुधारणा मिळवून देणं. त्यासाठी शिष्टमंडळ असतील, अर्ज असतील, विनंत्या असतील, अशा सनदशीर मार्गाचा त्यांनी वापर केला. थोडक्यात काय तर जगाला एक लोकशाही देणगी देणारे इंग्रज आपल्या देशात ही खरी लोकशाही निर्माण करतील असा आशावाद बाळगून गोपालकृष्ण गोखले कामकाज करत होते. त्यांनी जी काही भाषणं केली ती तर प्रगतिशीलच होती आणि एक आशादायी आणि विकासाची वाट दाखवणारी होती. हे त्यांच्या भाषणातून दिसून आलं की खऱ्या अर्थाने ब्रिटिश भारताचे शोषण कसे करत आहेत हेही अतिशय अचूक पद्धतीने त्यांनी दाखवलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने त्यांचं हे काम आपल्याला निश्चितच वाखाणण्याजोग आहे, कारण की त्या कालखंडामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये ब्रिटिशांबरोबर राहून बोलणं फार अवघड गोष्ट होती. परंतु तरी सुद्धा त्यांनी ज्या काही आपल्या मागण्या होत्या त्या बिनदिक्कतपणे मांडलेल्या दिसून येतात. किंवा जरी ते ब्रिटिशांना खुपत होतं डोळ्यामध्ये, तरी ते कधी म्हटले नाहीत की अशा पद्धतीच्या काही गोष्टींचा विचार त्यांनी त्यांच्या कधीच जीवनामध्ये केलेला दिसून येत नाही. तर त्यांनी ज्या काही मागण्या केल्या त्या पाहूया आपण. कायदेमंडळामधील भारतीय सभासदांची संख्या वाढवावी ही त्यांची प्रमुख मागणी होती. त्याच्यानंतर न्यायसंस्थांचे स्वातंत्र्य कायदेमंडळाच्या वर्चस्वापासून मुक्त ठेवावे. म्हणजे जशी आज की आपल्याला न्यायव्यवस्था स्वतंत्र दिसते, त्याच्यावरती कोणत्याही संसद असेल किंवा कोणत्याही व्यवस्थेचा त्यांच्यावरती दबाव नसतो. ती न्यायदानासाठी स्वतंत्र आणि सक्षम अशी उभी राहिलेली असते. तसं व्यवस्था त्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी भारतामध्ये राबवावी असं त्यांचं मत असलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर पुढं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्तता मिळावी असं एक त्यांनी मत मांडलेलं होतं की ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना स्वायत्तता मिळावी, त्यांना खर्च करणं असेल किंवा त्यांच्या अर्थसंकल्पावरती कोणत्याही प्रकारचा दबाव असू नये. त्याच्यानंतर पुढं आहे प्रशासनात भारतीयांचा अधिक सहभाग असावा. जर हे प्रशासन, हे राज्य जर भारतीयांसाठी चालवलं जात असेल, भारतात चालवलं जात असेल, तर त्यातल्या प्रशासनामध्ये सुद्धा भारतीयांचा जास्तीत जास्त सहभाग असावा. तर महत्त्वपूर्ण पदांवरती, सर्वोच्च पदांवरती भारतीय नसून जे ब्रिटन लोक असलेली दिसून येत होते आणि याच्यामुळं त्यांना भारतीय परिस्थितीची जाण नव्हती आणि भारताच्या व्यवस्थेचं, भारताच्या धोरणाचा नीटसा अभ्यास नव्हता आणि ते खऱ्या अर्थाने शोषण करण्यासाठीच आलेले होते याची जाणीव त्यांच्यामधून दिसून येते. त्याच्यानंतर पुढचा आहे जमीन महसूल कमी व्हावा. त्या कालखंडामध्ये जमीन महसुलाची आकारणी खूप प्रचंड प्रमाणामध्ये होत होती, ती कमी व्हावी जेणेकरून शेतकऱ्यांचं किंवा इतर वर्गाचं त्याच्यातून फार मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होत होतं. त्याच्यानंतर पुढे सावकारांपासून रयतेचं रक्षण व्हावं. सावकार की मोठ्या प्रमाणामध्ये त्या कालखंडामध्ये होती, कारण की त्या कालखंडामध्ये बँका नव्हत्या. बँकांमधून कर्जाची सोय कधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होत नव्हती. त्याच्यामुळं सावकार रयतेचं किंवा जनतेचं शोषण करत होते. त्यांच्यापासून कुठंतरी त्यांची मुक्तता व्हावी. तसेच शेतकऱ्यांसाठी बँका स्थापन करून कर्जाची सोय करावी जेणेकरून सावकार त्यांचं शोषण करू नये, हाच त्याच्या पाठीमागचा हेतू होता. आणि पुढचा आहे की वृत्तपत्रांवर कडक निर्बंध लादू नयेत, हे त्यांची प्रमुख मागणी होती. कारण की जे काही धोरणं ब्रिटिशांची होती ती ब्रिटिशांची धोरणं वृत्तपत्रांच्या माध्यमातून भारतीय जनतेपर्यंत पोहोचत होती. म्हणून बघितलं आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये की लॉर्ड लिटन सारख्या व्यक्तीनं
व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट लागू केला आणि त्यांनी काय केलं की भारतीय प्रेसला, छपाईला ब्रिटिशांच्या विरोधात जी काही लिखाण असेल ती लिखाण करण्यासाठी, छपाई करण्यासाठी बंदी होती. अशा पद्धतीची काही जी धोरणं आहेत त्याच्या विरोधामध्ये बेधडकपणे आपल्या मागण्या ब्रिटिशांपुढे मांडलेल्या होत्या. त्याच्याही पुढं आहे कापड उद्योगास संरक्षण द्यावं. भारतामध्ये फार म्हणजे खूप महत्त्वपूर्ण उद्योगधंदा होता की कापड उद्योग. तर त्या कालखंडामध्ये कापड उद्योगामध्ये अग्रेसर असणारी ठिकाणं ही लंडनसारखी श्रीमंत असलेली उल्लेखसुद्धा काही ब्रिटिश इतिहासकारांनी करून ठेवलेले आहेत. म्हणजे कापड उद्योगधंदा हा ब्रिटिशांच्या आगमनानंतर काय झालेला होता, उद्ध्वस्त झालेला होता. ब्रिटिशांचे औद्योगिकरणामुळे काय झालं होतं, यांत्रिकीकरणाचा विकास झालेला होता आणि भारतातील कापड उद्योग जो होता तो काय होता की परंपरागत पद्धतीने चालू होता आणि या परंपरागत पद्धतीने चालत असणारा व्यवसाय हा यांत्रिकीकरणापुढे फार काळ तट धरू शकला नाही किंवा त्याच्या पुढे चालू शकलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी अशा पद्धतीची मागण्या ब्रिटिश सरकारकडे मांडलेल्या दिसून येतात. अशा पद्धतीनं त्यांनी या मागण्या मांडल्या, परंतु त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी फार कमी स्वरूपामध्ये त्या मागण्या मान्य केलेल्या दिसून येतात. तर आपण या ठिकाणी आता पाहूया की कोणत्या कोणत्या मागण्या ब्रिटिशांनी या मान्य केल्या आणि त्याचा काय फायदा भारतीय धोरणांमध्ये झालेला दिसून येतो किंवा काय बदल त्याच्यामध्ये झाल्याने भारताचा विकास झाला का अधोगती झाली का, ज्या काय दिल्या, ज्या मागण्या मान्य केल्या किंवा ज्या सुविधा दिल्या त्या फक्त त्यांच्या सोयीसाठी किंवा लोकांच्या समाधानासाठी दिलेल्या आहेत का काय, हे बघूया आता. दर 20 वर्षांनी एक काउन्सिल ॲक्ट यायचा. तसंच 1892 मध्ये सुद्धा इंडियन काउन्सिल ॲक्ट या कायद्यान्वये केंद्रीय कायदेमंडळात भारतीयांची संख्या वाढवली. आता खऱ्या अर्थाने हे एक महत्त्वपूर्ण आहे. दुसरं, वार्षिक अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार मिळाला. तिसरं आहे प्रांतिक कायदेमंडळात भारतीयांची संख्या वाढवली. तर हे 3 जरी गोष्टी भारतीयांच्या इंग्रजांनी मान्य केल्या असल्या तरी खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथं दिसून येते की त्याचं विश्लेषण किंवा त्याचं विवेचन इथं करणं खूप महत्त्वाचं आहे. जरी 1892चा हा अधिनियम आलेला असला तरी या ॲक्टनुसार कायदेमंडळाच्या कामकाज पद्धतीत काही बदल करणे भाग पडले व केंद्रीय व प्रांतीय कायदेमंडळातील अतिरिक्त सभासदांची संख्या पूर्वीच्या किमान 6 व कमाल 10 अशी होती. मग त्याऐवजी त्यांनी काय केलं, किमान 10 व कमाल 16 अशी केली. व नगरपालिका व जिल्हा मंडळ यामार्फत काही सभासद अप्रत्यक्षपणे निवडून येणार असले तरी कायदेमंडळातही सरकारी सभासदांचे बहुमत होते. म्हणजे जरी आपले हे सदस्य 15 किंवा 16, 10, 12 सदस्य असतील, हे जरी तिथं निवडून गेले त्या कायदेमंडळामध्ये, तरी कायदा करत असताना जे काही सरकारी सभासद होते त्यांचे ब्रिटिशांचे पूर्वीचे, त्यांच्या पुढं आपल्या सभासद कमी असल्यामुळं बहुमताने त्यांनी केलेलेच कायदे पास व्हायचे. आता त्याच्यानंतर दुसरा मुद्दा होता की वार्षिक अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार मिळाला. परंतु इथं खूप महत्त्वपूर्ण बाब लक्षात घ्यायची आहे आपल्याला की अंदाजपत्रकावरती चर्चा करण्याचा हक्क दिला, परंतु त्यावर ते मतदान करू शकत नव्हते. विरोधामध्ये मतदान करण्याचा त्यांना अधिकार नव्हता दिला किंवा त्या अंदाजपत्रकामध्ये दुरुस्ती सुचवण्याचा त्यांना हक्क नव्हता किंवा ते प्रश्न सरकारला विचारू शकत नव्हते किंवा मग त्यालाच म्हटलं जातं की पुरवणी प्रश्न विचारण्याची त्यांना परवानगी नव्हती. अशा काही गोष्टी आहेत की जेणेकरून त्याच्यामध्ये काय आहे की खूप म्हणजे दिल्या त्या तुटपुंज्या स्वरूपाच्या ज्या मागण्या मान्य केलेल्या आहेत की जेणेकरून त्याचा काहीच फायदा याच्यामध्ये झालेला दिसून येत नाही. 1909 पर्यंत अशा सुधारित केंद्र कायदेमंडळाचे अधिवेशन दरवर्षी सरासरी 13 दिवस भरत असे. म्हणजे इतकं कमी प्रमाणामध्ये आणि त्याच्यामध्ये हे 24 बिनसरकारी भारतीय सभासदांपैकी फक्त 5 सभासदच हजर राहत असत. अशी इतकी भयंकर परिस्थिती होती की राजकीय सुधारणांची. त्या कालखंडामध्ये काही समाज सुधारक होते ते सामाजिक सुधारणांच्या मागे लागले होते. गोपालकृष्ण गोखले यांचं मत होतं की आपल्याला राजकीय सुधारणा जर सर्वप्रथम करून घेतल्या तर निश्चितच आपल्याला परत सामाजिक सुधारणांकडे जाता येईल असं त्यांचं मत होतं. अशा मागण्या मांडल्या, परंतु त्याच्यातून फार
मोठी फलनिष्पत्ती झाली असं काय याच्यामध्ये नाही. परंतु सनदशीर मागण्यांचे यश आणि अपयश आपण थोडक्यात पाहूया की त्यांनी केलेल्या मागण्या काय होत्या की कायदेमंडळामधील भारतीय सभासदांची संख्या वाढवावी, न्यायसंस्थेचे स्वतंत्र मुक्त ठेवावे, स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्तता मिळावी, प्रशासनात भारतीयांचा अधिकाधिक सहभाग असावा, जमीन महसूल कमी व्हावा, सावकारांपासून रयतेचं रक्षण व्हावं, शेतकऱ्यांसाठी बँका स्थापन कराव्यात, वृत्तपत्रांवर कडक बंधने लादू नये, कापड उद्योगास संरक्षण द्यावं. परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांनी काय मागण्या मान्य केलेल्या आहेत ते आपण पाहिलेल्या आहेत की जी संख्या वाढवली ती अतिशय कमी प्रमाणामध्ये वाढवली होती आणि त्याचा काही फायदा होत नव्हता, कारण की त्याच्यापेक्षा ब्रिटिश धार्जिनी लोकांची संख्या जास्त होती. त्यांनी वार्षिक अंदाजपत्रकावरती चर्चा करण्याचा फक्त अधिकार आला, परंतु त्यांना काही पुरवणी प्रश्न किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती सुचवण्याचा अधिकार नव्हता. अशा पद्धतीने जर ह्या केंद्रीय प्रांतीय कायदेमंडळाची पण भारतीयांची संख्या वाढली, परंतु त्याच्यामधून काही फार असं यश निश्चित मिळालेलं दिसून येत नाही. म्हणजे ह्या दोन्हीचं जर कम्पॅरिझन केलं तर आपल्याला दिसून येईल की आपल्याला या ज्या सनदशीर मार्गाचा अवलंब करून कितपत मागण्या मान्य होणार होत्या हे त्यातून आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे या मागण्या मान्य करण्यासाठी सुद्धा खूप मोठा संघर्ष गोपालकृष्ण गोखलेंना करावा लागलेला होता. असं नाही की आज मांडल्याने मागणी, आणि याच्यासाठी बऱ्याच लोकांचं सहकार्य, जे काही मवाळ मतवादी म्हटलं जातं, मवाळांचा गट होता, त्या मवाळाच्या गटांचा मार्गच असा होता सनदशीर मार्गाने लढूया, की जेणेकरून काय आहे की आपण ब्रिटिशांच्या बंदुकीच्या पुढं आपण टिकू शकत नाही, त्याच्यासाठी आपल्याला याच मार्गाने जावं लागेल आणि लोकांचा सहभाग याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये मिळेल असं त्यांचं प्रामाणिक मत असलेलं दिसून येतं. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं की गोखले आणि मवाळ सदस्यांचे यश काय आहे. निश्चितच त्यांनी यश मिळवलेलं आहे की जी राष्ट्रीय काँग्रेसची जी स्थापना असेल तिथून जे काही काँग्रेसला पुढे नेण्यामध्ये जे खूप महत्त्वपूर्ण योगदान त्यांचं दिसून येतं, त्यांचं मूल्य किंवा महत्त्व कमी लेखता येणार नाही. याचंच आपण इथं आढावा घ्या. भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना रुजली का, तर रुजली. ही भावना रुजवण्यामध्ये यशस्वी ठरलेले दिसून येतात. गोखले किंवा जी काही त्यांचे मवाळ सदस्य असतील, ही काँग्रेस असेल, ती काँग्रेस निश्चितच यशस्वी झाली. का झाली की पूर्वी देशाचं शोषण होत आहे आणि देशाचं कोणीतरी शोषण करत असताना त्याला प्रश्न विचारण्याचं काम त्यांच्याच कायदेमंडळामध्ये जाऊन विचारणं किंवा अर्थसंकल्पामधील काही दोष आहेत, त्रुटी आहेत हे दाखवण्याचं काम त्यांनी केल्यामुळे भारताला आपल्या शोषणाची जाणीव झाली आणि ह्या शोषणाच्या जाणीवेतून राष्ट्रवादाचा उदय झालेला दिसून येतो. पुढचा आहे ब्रिटिश सरकारच्या चुका निदर्शनास आणून दिल्या. निश्चितपणे ब्रिटिश सरकारच्या चुका ज्या होत्या त्या ब्रिटिशांना दाखवणे इतपत गोपालकृष्ण गोखलेंनी आपलं धाडस दाखवलेलं दिसून येतं आणि ह्याच चुका ब्रिटिशांच्या चुका ब्रिटिशांनाही दाखवल्या आणि भारतीयांनाही दाखवण्याचं खूप महत्त्वपूर्ण काम त्यांनी या माध्यमातून केलेलं दिसून येतं. तसंच आर्थिक शोषणाविरुद्ध जागृती निर्माण केली. जे आपलं देशी उद्योगधंद्याचा ऱ्हास झालेला आहे त्यातून कापड उद्योग नष्ट झाले. आपला कच्चा माल कशा पद्धतीने ब्रिटिश आपल्या देशामध्ये नेत आहेत आणि तिथे पक्का करून परत पक्का माल भारत देशामध्ये विकत आहेत. ह्याच्यामुळं आपलं आर्थिक शोषण कसं होत आहे, देशाची लूट कशी होत आहे आणि आपला जो येणारा महसूल आहे तो त्यांनी काय आहे स्वतःच्या आयुष्य आरामासाठी आणि स्वतःच्या विकासासाठी वापरले होता. हे आर्थिक शोषण त्या कालखंडामध्ये सांगणारा वर्ग किंवा सांगणारा घटक निर्माण नव्हता झाला, परंतु ह्या काँग्रेसच्या माध्यमातून ज्या मवाळ गटाने जे काम केलेलं आहे ते मवाळ गटाचं काम खूप महत्त्वपूर्ण असलेलं दिसून येतं. पुढचा आहे सनदशीर मागणीमुळे मध्यमवर्गीयांचा पाठिंबा मिळाला. आता अशा जर एखाद्या बंड पुकारून एखादा लढा पुकारून जर संघर्ष करायचा असेल किंवा क्रांतिकारक मार्ग स्वीकारायचा असेल तर अशा क्रांतिकारक मार्गामध्ये मध्यमवर्गीयांचा पाठिंबा फार कमी असतो. मग सनदशीर मार्गामुळे काय झालेलं आहे, अर्ज विनंत्या शिष्टमंडळ असतील पाठवणं असेल किंवा आपले मागण्या मांडण्याच्या असतील तर मध्यमवर्गीयांचा अशा मार्गाला पाठिंबा जास्त असतो. प्रत्यक्ष लढाईत उतरणारा वर्ग हा खूप कमी असतो. नंतर आपल्याला मवाळ गट पण पाहायचा आणि क्रांतिकारक गट पण पाहायचा आहे. ह्याच मार्गाचं अपयश पण त्या लोकांना जाणवल्यामुळे त्यांनी एक मार्ग बदलला आणि लोकमान्य टिळकांचं युग निर्माण झालं आणि त्यांनी जहालमतवादी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्याचाही आढावा आपण घेणार आहोत. परंतु यांचं कार्य हे निश्चितच जास्त असलेलं दिसून येतं. आता पुढचं आहे सुरुवातीस इंग्रजांचे सहकार्य मिळाले. ज्यावेळेस ब्रिटिशांचं पायरोवणी ह्या भारत देशामध्ये झाली
त्यावेळेस ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढून फार मोठा संघर्ष उभा करणं खूप अवघड गोष्ट होती, कारण की त्यांची सत्ता स्थापन झालेली होती ती तलवारीच्या आणि बंदुकीच्या जोरावरती झालेली होती आणि त्यांना त्याच जोरावरती तशाच पद्धतीनं उलट न्याय देणं तलवारीच्या बळावरती किंवा बंदुकीच्या बळावरती खूप अवघड होतं. मग अशा कालखंडामध्ये इंग्रजांबरोबरच सहकार्य करून इंग्रजांकडूनच ज्या काही आपल्या सुधारणा असतील त्या आपल्या पदरात पाडून घेण्याचं काम करणं गरजेचं होतं. ही काळाची त्या कालखंडातली गरज होती आणि त्या काळानुसार त्या गरजेनुसार निश्चितच गोखले आणि मवाळ सदस्यांचं किंवा मवाळ गटाचं खूप महत्त्वपूर्ण काम केलेलं त्यांनी दिसून येतं. काही मागण्या निश्चितच मान्य झालेल्या आहेत. त्या तुटपुंज्या स्वरूपाच्या का असेना, परंतु मागण्यांना सुरुवात झाली आणि मागण्या मान्य होतात ही भावना भारतीयांमध्ये रुजवण्याचं काम खऱ्या अर्थाने ह्या मवाळ मतवादी लोकांनी केलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर आता आपण जे काही घटक पाहिलेले आहेत ते निश्चितच तुम्हाला कळलेले असतील. जर ह्या काही मुद्द्यांमध्ये जर काही अडचण असेल तर आपण निश्चितच सांगावं आणि खऱ्या अर्थाने ही राष्ट्रीय सभा पुढं नेण्याचं काम ह्या मवाळ मतवादी लोकांनी केलेलं दिसून येतं. गोपालकृष्ण गोखले व त्यांच्या मवाळ गटाचं जे काय कार्यपद्धती होती आणि त्यांनी केलेलं कार्य असेल आणि त्यापेक्षा महत्त्वपूर्ण म्हणजे गोपालकृष्ण गोखलेंचं जे काही योगदान आहे ते योगदान आपल्याला इथं समजण्यास निश्चितच मदत झाली असेल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि जर काही आपल्या अडीअडचणी असतील तर निश्चितच आपल्याला हा एकतर वन वे कम्युनिकेशन आहे. मला तुमच्या मनातील लगेच अडचणी समजत नाहीत, परंतु ह्या कोरोनाच्या काळामुळं आपण हे एक माध्यम ठेवलेलं आहे यूट्यूब चॅनल. जर काही आपल्या अडचणी असतील तर निश्चितच आपले प्रश्न विचारा आणि त्या प्रश्नांचं नक्कीच निरसन करण्याचा प्रयत्न मी पुढच्या लेक्चरमध्ये करेल. तर आपण शांतपणे हे लेक्चर ऐकावं आणि त्याच्यातून जर काही अडचण असतील तर निश्चितच विचारायचा प्रयत्न करावा. ओके, थँक्यू.